नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी मयूर सोनवणे आपल्या परीक्षा नीती या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत करतोय। मित्रांनो, आजपासून अत्यंत महत्त्वाची सिरीज आपण सुरू करतोय। सामान्य विज्ञानाची आपण PYQ प्रीवियस इयर क्वेश्चन्स बघणार आहेत आणि पूर्ण ह्या प्रश्नांना आपण डिकोड करणार। हे प्रश्न कुठून आले, हे प्रश्न कोणत्या संदर्भ ग्रंथातून आलेले आहेत आणि त्यासोबतच या प्रश्नांनुसार आपण 2024 कंबाईनची तयारी कशी करायची आहे हे संपूर्ण सविस्तर माहिती आपण या डिकोडिंग सिरीज मध्ये बघणार आहे। ही सिरीज पूर्णपणे मोफत असून YouTube वर तुम्ही डेली या डिकोडिंग सिरीजचे लेक्चर हे बघू शकतात। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचं हे आपलं डिकोडिंगचं पहिलं लेक्चर आहे। याच्यामध्ये आपण सामान्य विज्ञान जे MPSC मध्ये संयुक्त पूर्व परीक्षा 2023 ला जे प्रश्न आले होते त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहे। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रीवियस इयर क्वेश्चन्स जर आपण केले तर आपल्याला नेमकं कळणार आहे की नेमकं पुढील एक्झामिनेशनसाठी आपल्याला काय वाचायचं आहे आणि मग त्यानुसार आपल्याला आपली स्ट्रॅटेजी ठेवता आली पाहिजे। आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सामान्य विज्ञानामध्ये भौतिकशास्त्र पण आहे, रसायनशास्त्र पण आहे, जीवशास्त्र पण आहे आणि ह्या प्रत्येकामध्ये कोणते कोणते टॉपिक्स सब टॉपिक्स आपण केले तर आपल्याला अधिकाधिक फायदा होईल। आणि नेमकं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, संदर्भ ग्रंथ कोणते वाचायचे आहेत हे कळणं अत्यंत महत्त्वाचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, 2023 मध्ये बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी संदर्भ ग्रंथ चुकीचे वाचल्या कारणामुळे त्यांना 2023 ला विज्ञानामध्ये मार्कच मिळाले नाही। पण तुम्हाला मी प्रूफ सकट सांगू शकतो की MPSC आयोग सध्या कोणत्या पुस्तकांवरती प्रश्न विचारते आणि ते पुस्तक तुम्हाला घेणं, ते पुस्तकात तुम्हाला अभ्यास करणं हे अनिवार्य असणार आहे। तो विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात प्रथम आपण आपल्या ह्या सामान्य विज्ञानाबद्दल चर्चा करू। 2023 मधील जीवशास्त्राचे जे प्रश्न आहेत, बायोलॉजीचे जे प्रश्न त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहेत। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी मी खास MPSC ची इंटिग्रेटेड बॅच मी आणलेली आहे आणि याच्यामध्ये मी तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी असं संपूर्ण मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने करणार आहे। आणि या लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला PYQ त्यासोबतच टेस्ट, MCQ सगळं प्रोव्हाइड मी तुम्हाला करणार आहे। तो विद्यार्थी मित्रांनो, सामान्य विज्ञानाची बॅच आपली परीक्षा नीती ॲप्लिकेशनवरती तुम्हाला बघायला प्राप्त होईल। आता आपण आपल्या डिकोडिंग सिरीजच्या पहिल्या प्रश्नाकडे वळूया। मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की PYQचं महत्त्व खूप महत्त्वाचं असतं। त्याच्यानुसार आपल्याला कळणार आहे की पुढच्या एक्झामची तयारी कशी करायची आहे। मी आजच्या सिरीजमध्ये काय केलंय, 30 एप्रिलला एक्झाम झाली होती बघा, 30 एप्रिल 2023 ला एक्झाम झाली होती आणि ही परीक्षा संयुक्त अर्थात कंबाईनची होती। याच्यामध्ये ब व क ही एक्झाम एकत्रित पद्धतीने झाली होती, म्हणजे ग्रुप B आणि ग्रुप C ही एक्झाम एकत्र घेतली होती। आणि याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की सामान्य विज्ञान जे आहे, या सामान्य विज्ञानामध्ये जवळपास आपल्याला 15 प्रश्न त्यांनी विचारले होते आणि ह्या 15 प्रश्नांपैकी आपल्याला असं लक्षात येईल की जवळपास 8 प्रश्न त्यांनी आपल्याला जीवशास्त्रावरती विचारलेलं आहे, आपल्याला बायोलॉजीवरती विचारलेलं आहे। त्याच्यानंतर 1 प्रश्न पर्यावरणावरती आहे, 3 प्रश्न भौतिकशास्त्र आणि 3 ते 4 प्रश्न केमिस्ट्री अर्थात रसायनशास्त्रावरती त्यांनी आपल्याला विचारले। मग आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहे, हे जे 8 प्रश्न आहेत बायोलॉजीचे त्याला आपण डिकोड करूया। डिकोड करणे बघा, आपली PYQच्या सिरीजमध्ये आपण एक्सप्लेनेशन तर घेणारच आहे, प्लस त्यासोबतच हे प्रश्न कोणत्या टेक्स्टबुक मधून आलेत हे तर तुम्हाला प्रूफ मी दाखवणार आहे आणि त्यानुसारच आपल्याला तयारी 2400 करायची आहे। बघा, प्रश्न क्रमांक माझ्याकडे A सेट मी घेतलाय, प्रश्न क्रमांक 66 काय दिलेलं आहे, शैवाल वर्गीकरणामध्ये कीटोफेरल्स हा गट खालीलपैकी कोणत्या वर्गात येतो। मग इंग्लिशमध्ये मी वाचतो, कीटोफेरल्स ग्रुप बिलॉंग्स टू विच ऑफ द अल्गी क्लास। मग हा जर प्रश्न जर आपण पाहिला तर मुळात हा प्रश्न आपल्याला वर्गीकरणावरती आधारित दिसतोय। या वर्गीकरणामध्ये विद्यार्थी मित्रांनो, अल्गी हा घटक आपल्याला दिलेला आहे आणि अल्गी जर घटक म्हणलं तर जनरली आपण याला प्लांट क्लासिफिकेशन मध्येही घेत असतो व आपल्याला विद्यार्थी मित्रांनो ह्या अल्गीलाच आपण शैवाल असं देखील म्हणतो। मग ह्या शैवालामध्ये आपल्याला जे काही वर्गीकरण आपण जेव्हा करत असतो तर तुमच्या सर्वांच्या असं लक्षात येईल, या शैवालाच्या वर्गीकरणामध्ये काही प्रमुख महत्त्वाचे क्लास आपल्याला बघायला प्राप्त होईल। जसं की विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला ग्रीन अल्गी बघायला प्राप्त होईल, ग्रीन अल्गी। त्याच्यानंतर दुसरा प्रकार आपल्याला बघायला मिळेल रेड अल्गी आणि त्याच्यानंतर आपल्याला तिसरा प्रकार बघायला मिळेल मित्रांनो, याला आपण म्हणत असतो ब्राऊन अल्गी। आता अल्गी म्हणजे शैवाल आणि वनस्पती याच्यात एक बेसिकचा फरक आहे। तसं वनस्पती आणि शैवाल दोघांमध्ये पण हरितलौके असतात, परंतु अल्गी खूपच लहान असून
त्या एकपेशीय देखील असू शकतात, म्हणून बऱ्याच वेळेस आपण ह्या अल्गेला किंगडम प्रोटिस्टा मध्ये पण बघत असतो. हे किंगडम प्रोटिस्टा, या किंगडम प्रोटिस्टा मध्ये पण आपल्याला हे अल्गी बघायला प्राप्त होतात. त्यासोबतच प्लांट क्लासिफिकेशन मध्ये पण थॅलोफायटा मध्ये पण अल्गी असतात, हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला शैवाल हे प्रोटिस्टा मध्ये पण बघायला प्राप्त होईल आणि प्लांट क्लासिफिकेशन मध्ये पण बघायला प्राप्त होईल. पण ज्या एकपेशीय हरित लवके असणाऱ्या ज्या काही पेशी आहेत त्यांना आपण शैवाल असं म्हणतो. समुद्रामध्ये भूचर पण असू शकतात, त्यासोबतच म्हणजे जमिनीवरती पण वाढू शकतात, दगडावरती वाढू शकतात, टी ट्रंकवर वाढू शकतात. असे हे शैवाल, याचे 3 प्रकार आहे, ग्रीन अल्गी, रेड अल्गी आणि ब्राऊन अल्गी. आता ह्या ठिकाणी प्रश्न त्यांनी विचारला आहे की कीटोफेरोल्स हा गट कशामध्ये येतो. कीटोफेरोल्स हा गट कशामध्ये येतो. विद्यार्थी मित्रांनो, कीटोफेरोल्स हा ग्रीन अल्गीचा प्रकार आहे. हा एक ग्रीन अल्गीचा प्रकार आहे आणि हे जे कीटोफेरोल्स आहेत हे हरित शैवालांच्या गटामध्ये येतात. मग तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू माहीत असायला हवं की नेमकं शैवालामध्ये हरित लवके कोण कोण आहेत. तर क्लोरोफायटा आहे, कॅरोफायटा, सियानोफायटा आणि रोडोफायटा. तर यापैकी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ग्रीन अल्गी असतं मित्रांनो, क्लोरोफायटा. ग्रीन अल्गी असतं क्लोरोफायटा. आता बायोलॉजीमध्ये ना नावांमध्ये जरा सिमिलॅरिटी असते बघा. आता मी ज्यावेळेस तुम्हाला म्हणतोय मित्रांनो की हरित लवके, मी जेव्हा तुम्हाला हरित लवके असं म्हणतो, या हरित लवकांना इंग्लिशमध्ये काय म्हणतात बरं हे माहीत पाहिजे. मराठी विद्यार्थ्यांना इंग्लिशमध्ये पण माहीत पाहिजे. हरित लवकांना इंग्लिशमध्ये आपण क्लोरोप्लास्ट म्हणतो. याला आपण क्लोरोप्लास्ट असं म्हणतो. म्हणजे ज्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट आहे ते प्रकाश संश्लेषण करू शकतात, सूर्याची किरणं आणि त्यासोबतच पाणी, आणि याच्या मदतीने ते अन्न तयार करू शकतात. प्रकाश संश्लेषण प्रक्रिया करण्यासाठी हरित लवके क्लोरोप्लास्ट महत्त्वाचे आहेत, हे तुम्हाला कळलं. मग आता क्लोरोप्लास्टवरनं क्लोरो हा शब्द लक्षात ठेवा. इथं क्लोरो कुठे आला, तो क्लोरोफायटा आला. फायटा म्हणजे तो त्यांचा एक क्लास आहे, क्लोरोफायटा. मग क्लोरोफायटामध्ये क्लोरोप्लास्ट आहे, म्हणून क्लोरोफायटा कोण आहे, हा ग्रीन अल्गी आहे. हा ग्रीन अल्गीचा प्रकार आहे, हा हरित शैवालाचा प्रकार आहे. आणि आता जो प्रश्न विचारलाय कीटोफेरोल्स, आता कीटोफेरोलची स्पेलिंग बघा तुम्ही, CH पासून सुरू होते. कीटोफेरोल्स इथं पण C पासून स्पेलिंग सुरू होते. क्लोरोपासची स्पेलिंग पण C पासून सुरू होते. थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य काय, एक लॉजिक बेसिक्स असं लागतं, बायोलॉजीमध्येच हे लॉजिक लागू शकतं की कीटोफेरोल्स हे क्लोरोफायटामध्ये येतं. क्लोरोफायटा ग्रीन अल्गी आहे कारण त्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट प्रेझेंट आहे. असं डोकं चालवावं लागतं पटापट पेपरमध्ये, तर याचं उत्तर येऊ शकतं. विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास निश्चितच आपल्याला करावा लागतो, परंतु बऱ्याच वेळेस काय होतं की बायोलॉजीमध्ये जे नावं असतात ते सिंक्रोनस टाईप नावं असतात. आता बघा ना, क्लोरोफायटा क्लोरोप्लास्ट ग्रीन अल्गी, कीटोफेरोल्स ग्रीन अल्गी, याच्यावरनं तुम्ही याचं उत्तर काढू शकतात, हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे याचा अर्थ असा झाला की तुम्ही थोडा कॉमन सेन्स जरी वापरला तरी पण तुम्ही याची उत्तरं, बायोलॉजीची उत्तरं नावांवरनं काढू शकतात, हे लक्षात ठेवा. म्हणजे प्रत्येक गोष्ट पाठच करायची तुम्हाला आवश्यकता नाही आहे, तुम्ही स्मार्ट वर्क करून पण याचं उत्तर काढू शकतात विद्यार्थी मित्रांनो. आणि मग हे जे शैवाल आहे, हे जे कीटोफेरोल्स आहे, याचा आन्सर आहे मित्रांनो क्लोरोफायटा, हे तुम्ही लक्षात ठेवा. असं उत्तर याचं येतं. मग आता तुम्हाला मी डिकोडिंग सांगतोय, डिकोडिंग करूया. नेमका हा जो काही प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, हा आपल्याला कोणत्या गटातनं आलेला आहे हे आपण पहिले आता समजून घेऊ. विद्यार्थी मित्रांनो, ह्या प्रश्नाला जर आपण डिकोड करूया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे जे डिव्हिजन ऑफ अल्गी आहे, शैवाल जे आहे, या शैवालांचं वर्गीकरणावरती आधारित प्रश्न असतो. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, वर्गीकरण हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. वर्गीकरण करत असताना क्लासिफिकेशन जेव्हा आपण करतो, याच्यामध्ये काही महत्त्वाचे किंगडम्स असतात मित्रांनो. त्यातला पहिला किंगडम माहीत पाहिजे आपल्याला, मोनेरा. दुसरा किंगडम असतो मित्रांनो, लक्षात ठेवा, प्रोटिस्टा. तिसरा किंगडम असतो विद्यार्थी मित्रांनो, याला आपण म्हणत असतो फंगाय. चौथा किंगडम आहे प्लांट आणि पाचवा किंगडम आहे ॲनिमल. हे 5 किंगडम आहे, याला आपण सृष्टी असं म्हणतो, हे लक्षात ठेवा. आणि ह्या पंचसृष्टीची जनक आहे रॉबर्ट विटेकर. जनरली आतापर्यंत काय व्हायचं MPSC आयोगामध्ये की प्लांट क्लासिफिकेशन, ॲनिमल क्लासिफिकेशनवरती जशाल तसे प्रश्न यायचे. मग आमच्यासारखे पण एज्युकेटर प्लांट आणि ॲनिमलवर फोकस केलं, परंतु वर्गीकरणामध्ये मोनेरा पण आहे. मोनेरा म्हणजे जीवाणू, जीवाणूंची सृष्टी. प्रोटिस्टा म्हणजे आदिजीवी, प्रोटिस्टा म्हणजे आदिजीवी. फंगाय म्हणजे काय, कवक.
प्लांट म्हणजे वनस्पती, ॲनिमल म्हणजे प्राणी, हे तुम्हाला माहिती आहे. तर आता आयोगाचा फोकस जरा प्रोटिस्टाकडे वळलाय, मोनेराकडे वळलाय, फंगायकडे वळलेला आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला पाचही पण सृष्टींबद्दल माहिती पाहिजे, त्यांचं क्लासिफिकेशन, त्यांचे क्लासेस, त्यांचे ऑर्डर्स हे आपल्याला माहित पाहिजे. तर अशा पद्धतीने जरा डेप्थ वाढलेली आहे, प्रश्नांची डेप्थ वाढली आहे. पहिले 8वी 9वी 10वी करून चालत होतं, परंतु आता अशात 11वीचा पण घटक इन्क्लूड करावा लागत आहे. एवढंच नाही तर NCERTचा घटक आपल्याला करावा लागत आहे. मित्रांनो, ही जी इमेज मी तुम्हाला इथं दाखवलेली आहे, ही इमेज 11th स्टँडर्डच्या NCERTच्या टेक्स्टबुकची आहे, हे लक्षात ठेवा. तुम्हाला थोडंसं एफर्ट्स घ्यावं लागणार आहे. तुम्हाला NCERT बुक्स वापरावेच लागतील, कारण की MPSCची लेव्हल ती वाढलेली आहे. तुम्ही नॉर्मल जर स्टेट बुक म्हणूनच अभ्यास करत असाल तर तेवढं पुरेसं नाही. तुम्हाला स्टेट बुक सोबत NCERT पण करावं लागणार आहे. इथं दिलेलं आहे बघा, या NCERT 11वीच्या NCERT दिलेलं आहे क्लोरोफायसी, याला म्हणतो आपण ग्रीन अल्गी. काय म्हणतो आपण त्याला? ग्रीन अल्गी. त्याच्यानंतर आहे त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ब्राऊन अल्गी, याला आपण फिओफायसी असं म्हणतो. त्याच्यानंतर आहे रोडोफायसी, याला आपण रेड अल्गी असं म्हणतो. म्हणजे शैवालांचे 3 प्रकार आहे, हरित शैवाल, त्याच्यानंतर तपकिरी शैवाल, त्याच्यानंतर आहे लाल शैवाल, असे प्रकार आहेत. तर क्लोरोफायसी त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो किटोफेरल्स येतात असं त्यांनी विचारलं होतं. याच्यात मेजर पिगमेंट कोणते आहे? क्लोरोफिल. या क्लोरोफिलला आपण काय म्हणत असतो? हरित लवकी. स्टार्च म्हणजे काय असते मित्रांनो? कर्बोदक. कर्बोदकांच्या स्वरूपात ही ऊर्जा तयार करतात. सेल वॉल यांच्यामध्ये सेल्युलोजची असते. त्याच्यानंतर फ्लॅग्युलर नंबर, पोझिशन ऑफ इन्सर्शन हे 2 ते 8 इक्वल एपिकल आहे. हॅबिटॅट फ्रेश वॉटरमध्ये आढळतं हे. त्याच्यानंतर मित्रांनो सॉल्ट वॉटर, मरीन वॉटरमध्ये पण हे शैवाल आढळतं. तर अशा पद्धतीने अल्गीमध्ये हे 3 घटक पडतात. तर हे झाले इम्पॉर्टंट क्लासेस, आणि त्याच्यामध्ये येतं किटोफेरल्स, क्लोरोफायसीमध्ये येतं. हा प्रश्न 11वीच्या NCERT मध्ये विचारलाय. मग आता मी परत एकदा प्रश्नाकडे घेऊन येतो तुम्हाला. हा जो प्रश्न आहे, शैवाल वर्गीकरणामध्ये किटोफेरल्स हा गट कुठे येतो? तर शैवाल वर्गीकरणामध्ये किटोफेरल्स हा गट क्लोरोफायटामध्ये येतो. क्लोरोफायसी किंवा फायटा पण म्हणू शकतो, फायसी पण म्हणू शकतो, काही अडचण नाही. बघून घ्या, NCERT 11वी क्लोरोफायसी ग्रीन अल्गी आहे, असा क्वेश्चन 2023 ला आलाय. मग कोणतं पुस्तक तुम्हाला वापरायचं आहे मित्रांनो? तर विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवा, सोर्स ऑफ दिस क्वेश्चन इज अशा पृष्ठभागाचं एक पुस्तक आहे, NCERT 11th स्टँडर्ड. लक्षात असू द्या, तुम्ही NCERTचं 11th स्टँडर्डचं बुक यूज करणार आहात. याच्यामध्ये बरेच प्रश्न, बायोलॉजीचे निम्म्यापेक्षा जास्त प्रश्न NCERTच्या 11वीच्या पुस्तकात विचारलेले आहेत, हे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा. इम्पॉर्टंट बुक आहे. याच्यामध्ये दिलेला हा पॅराग्राफ बघा, क्लोरोफायसी. या क्लोरोफायसीला आपण काय म्हणत असतो? हरित शैवाल. क्लोरोफायसीला काय म्हणतो आपण? हरित शैवाल असं म्हणतो. 11वीच्या NCERT मधला दिलेला हा घटक. दिस मेंबर ऑफ क्लोरोफायसी इज कॉमनली कॉल्ड ॲज ग्रीन अल्गी. द प्लांट बॉडी मे बी युनिसेल्युलर, एक पेशी आहे, कोलोनियल फिलामेंटस आहे, युजली ग्रास ग्रीन ड्यू टू द डॉमिनंट पिगमेंट. म्हणजे त्याच्यामध्ये ग्रीन कलरचा पिगमेंट हा सर्वात जास्त आहे, म्हणून त्यांना हिरवा रंग प्राप्त होतो. अशा क्लासवरती ही माहिती दिलेली आहे. मी तुम्हाला माझ्या कोर्समध्ये ही संपूर्ण माहिती विद्यार्थी मित्रांनो मी मराठीमध्ये एकदम सोप्या भाषेत सांगितले. म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपला जो काही प्रश्न आहे त्या प्रश्नाकडे जर आपण पाहिलं तर शैवालांचं वर्गीकरण, शैवालांचे 3 प्रकार, हरित शैवाल, त्याच्यानंतर ब्राऊन अल्गी आणि रेड अल्गी असे प्रकार पडताना दिसतात. आता 2023 मध्ये आलेला 11वीच्या NCERT मधला प्रश्न मी तुम्हाला दाखवला. आता वळूया पुढच्या प्रश्नाकडे. मी प्रत्येक प्रश्नाला एवढा वेळ का घेतोय? तो प्रश्न कुठून आला, विथ स्क्रीनशॉट, विथ सोर्सेस मी तुम्हाला सांगतो, हे लक्षात असू दे. म्हणजे तुम्हाला हे रेफरन्स वापरले तर फायदा होणार आहे. आता हा एक प्रश्न बघा, अति पाण्यामुळे वनस्पती मृत होतात. आता हा एक क्वेश्चन आहे, त्याचं ऑप्शन्स दिलेले आहेत. पाण्यामुळे मातीचे सामूचे उदासीकरण होते, मूळ ऑक्सिजनमुळे वंचित होतात, पाण्यामुळे मुळावरील परजीवींची वाढ होते, वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असणारे सर्व खनिजे पाण्यात असतात. द प्लांट इज किल्ड बाय ओव्हर वॉटरिंग बिकॉज वॉटर न्यूट्रलाइजिंग द pH ऑफ द सॉइल. The roots are deprived of oxygen. Water supports the growth and the root parasites, and water does not have all the necessary mineral for the plant growth. आता हा असा क्वेश्चन त्यांनी डिझाईन केला आहे की तुम्हाला नॉलेज आहे की नाही.
तुम्हाला बेसिक कॉमन सेन्स आहे की नाही हे चेक करण्यासाठी आहे. हा प्रश्न कोणत्या पुस्तकातनं कोणत्या पानावरनं उचललेला नाही आहे, हा प्रश्न तयार केलेला आहे तुमच्या कॉन्सेप्ट चेक करण्यासाठी. आता इथं बघा, पाण्याची जर वाढ जास्त निर्माण झाली तर परजीवींची वाढ होते असं काही नाही. उलट परजीवी काही आवश्यक असतात जे नायट्रोजनचं फिक्सेशन करतात, म्हणून तिसरा ऑप्शन काही येणार नाही. त्यासोबतच वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असणारी खनिजे पाण्यात नसतात असं पण काही नसतं. पाण्यामुळे मातीचे सामूचे उदासीन, सामू म्हणजे पीएच, सामू म्हणजे पीएच स्केल असते मित्रांनो 0 ते 14 पर्यंतची, हे लक्षात असू द्या. 7 हे त्याचं न्यूट्रल असतं. तर बऱ्याच वेळेस असं होतं की जमीन जी आहे जरा बेसिक नेचरची पाहिजे तर क्रॉप प्रोडक्शन चांगलं होतं, ॲसिडिक झाली की क्रॉप प्रोडक्शन जरा कमी होतं. परंतु इथं पाण्याचा आणि जमिनीच्या सामूचा संबंध नसतो. जमिनीचा पीएच अर्थात सामू हे विशिष्ट, समजा झाडांचा पालापाचोळा वगैरे इत्यादी जे कावडंक वगैरे बायोडिग्रेडेबल जे असतात घटक, त्याच्यामुळे पीएच व्हॅल्यू चेंज होते. रासायनिक खतांमुळे पीएच व्हॅल्यू चेंज होते. तर पाण्यामुळे एवढा फारसा फरक पडत नाही, म्हणून ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर येणार नाही. ऑप्शन नंबर 2, मुळे ऑक्सिजनपासून वंचित होतात. कारण की जर जास्त पाणी झालं तर ऑक्सिजन जो आहे तो सप्लाय कमी झाल्या कारणामुळे मुळांना त्यांची वाढ होणार नाही आणि मग ते प्लांट डेथ होतील. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो अति पाण्यामुळे वनस्पती मृत होतात. आता हा प्रश्न जो आहे, हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो कॉमन सेन्सवरती आधारित होता, हे तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, हा एक महत्त्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी पाहिला. ठीक आहे, मग ह्या प्रश्नाला डिकोडिंग जर करायचं म्हणलं तर एक लक्षात ठेवा, हा प्रश्न कॉन्सेप्ट बेस आहे. कॉन्सेप्ट बेस म्हणजे काय, हा प्रश्न संकल्पनात्मक होता. ठीक आहे, तुमचं ह्या ठिकाणी ह्या प्रश्न सोडवण्यासाठी तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड खूप इम्पॉर्टंट होता. तुमचं लक्ष त्या प्रश्नाकडे आहे का, त्या 36 सेकंदामध्ये तुमचं डोकं तेवढं स्थिर राहून ते उत्तर देऊ शकतो का, असा हा प्रश्न होता. आणि विद्यार्थी मित्रांनो सोर्स जर पाहिलं तर याचं सोर्स आहे बेसिक बुक्स. तुम्ही अगदी 6वी 7वी 8वी 9वी 10वी असे जे बेसिक स्टेट बुक जरी वाचले तरी पण त्याच्यामध्ये प्लांटबद्दल तुम्हाला बरेच इन्फॉर्मेशन प्राप्त होईल. आणि याच्याशी निगडीत हे प्रश्न होते, बेसिक नॉलेजवर कॉन्सेप्ट ओरिएंटेड क्वेश्चन होता. वळूया आपण पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न बघा, नायट्रोजन स्थिर करण्यासाठी खालीलपैकी कोणते शैवाल जास्तीत जास्त उपयोग आहे. मी तर म्हणतो 2023 हे शैवाल वर्ष म्हणून जाहीर करून टाकायला पाहिजे. कारण की शैवालवर पहिला पण प्रश्न आला होता, बरोबर आहे की नाही. किटोफेरस कुठे येतं तर क्लोरोफायसीमध्ये येतं. पण आता पण हा प्रश्न आला की कोणतं जे शैवाल आहे हे नायट्रोजन फिक्सेशन करतं. ज्याला प्रेझेन्स ऑफ माइंड आहे ते याचं उत्तर लवकर सांगू शकतो. विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट जे शैवाल तुम्हाला मी जे सांगितले ना, शैवाल जे फोटोसिंथेसिस पण करू शकतात, ज्यालाच आपण काय म्हणत असतो, अल्गी असं म्हणत असतो. त्याच्यामध्ये ग्रीन अल्गी म्हणजे क्लोरोफायसी, रेड अल्गी रोडोफायसी, फायोफायसी म्हणजे ते ब्राऊन अल्गीमध्ये येतं. यांच्यामध्ये फोटोसिंथेसिस होतं. परंतु जे नायट्रोजन फिक्सेशन करतं, जे नत्र स्थिरीकरण करतं, नत्र स्थिरीकरण, याच्यामध्ये अजैविक नायट्रोजनचं रूपांतर ह्याला जैविक नायट्रोजनमध्ये केलं जातं. हवेमध्ये नायट्रोजन असतो मित्रांनो, तो नायट्रोजनचं प्रमाण 79% आहे. परंतु वनस्पतींच्या वाढीसाठी नायट्रोजन आवश्यक आहे, पण नायट्रोजन हवेतून वनस्पती घेऊ नाही शकत. मग अशा वेळेस जमिनीमध्ये असणारे बॅक्टेरियाज, काही इम्पॉर्टंट शैवाल ह्या नायट्रोजनचं फिक्सेशन करतात. तुम्ही एक गोष्ट नोट डाऊन करून घ्या, दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणाने नायट्रोजन फिक्सेशन या कॉन्सेप्टवर आधारित प्रश्न येतो म्हणजे येतो. याला आपण नत्र स्थिरीकरण असं म्हणतो. हा प्रश्न येतो म्हणजे येतोच. याची केमिकल रिॲक्शन विचारतील, बऱ्याच वेळेस हे चक्र विचारतील, बॅक्टेरिया विचारतील. आज या वर्षी 2023ला शैवालवरती आधारित प्रश्न विचारला की कोणतं शैवाल नायट्रोजनचं फिक्सेशन घडवून आणतं. मग आता ह्या ठिकाणी 2 महत्त्वाच्या अल्गी लक्षात ठेवायच्या, ग्रीन ब्ल्यू अल्गी हे एक नाव लक्षात ठेवा, आणि नॉस्टॉक. तर ग्रीन ब्ल्यू अल्गी नॉस्टॉक हे काय करतात, नायट्रोजनचं फिक्सेशन करतात, अजैविक नायट्रोजनचं रूपांतर जैविक करतात. म्हणजे अजैविक म्हणजे काय आहे, त्याला आपण इनऑर्गॅनिक नायट्रोजन म्हणतो, त्याचं कन्व्हर्जन ऑर्गॅनिक नायट्रोजनमध्ये करतात. सो दॅट्स वाय प्लांट्स एबल टू ॲब्झॉर्ब द नायट्रोजन फ्रॉम द सॉइल फॉर ग्रोथ पर्पज, अँड बाय युझिंग द नायट्रोजन प्लांट प्रोड्यूस प्रोटीन्स.
मग आपल्याला प्रथिनं वनस्पतींपासूनच तर भेटतात आणि प्रथिनांमध्ये पण नायट्रोजन हा घटक असतो. मग हे ग्रीन ब्ल्यूवल हे असेल, नॉस्टॉक असेल, हे मित्रांनो मिक्झोफायसी ह्या गटामध्ये मोडतात, हे लक्षात ठेवा. तर क्लोरोफायसी त्याचं 100% उत्तर येणार नाही, रोडोफायसी उत्तर येणार नाही. कोणत्या पण प्रश्नामध्ये 2 ऑप्शन तुम्ही कट करू शकतात. थोडंफार वाचन असायला हवं. तुम्ही एकदमच नवीन असाल आणि मग हे प्रश्न लॉजिकने सोडवणार तर तुमचं उत्तर येणार नाही मित्रांनो. हा, पण थोडंफार जर वाचन असेल मग तुम्ही लॉजिक लावू शकतात. बाबा क्लोरोफायसी ग्रीन अल्गी आहे, रोडोफायसी रेड अल्गी आहे, हे नायट्रोजन फिक्सेशन करत नाही. नायट्रोजन फिक्सेशन ग्रीन अल्गी नॉस्टॉक करतो आणि त्याला मिक्झोफायसीमध्ये आपण मोडतो. आणि फिओफायसी जे आहे तर फिओफायसीला आपण काय म्हणतो मित्रांनो, ब्राऊन अल्गी आहे, ब्राऊन अल्गी, याला आपण तपकिरी म्हणतो फिओफायसीला. तर रेड, ब्राऊन, ग्रीन हे नायट्रोजन फिक्सेशन करत नाही, नायट्रोजन फिक्सेशन मिक्झोफायसी करतं. तुम्ही इलिमिनेशन मेथडने पण हे प्रश्नाचं उत्तर सोडवू शकत होते, हे तुम्ही लक्षात ठेवा सगळ्यांनी. मग आता आपण प्रथम हे जाणून घेऊ विद्यार्थी मित्रांनो की हा जो काही प्रश्न आहे हा प्रश्न नेमकं कोणत्या गटातील आहे, कुठून आलेला आहे, डिकोड आपण करूया. सगळ्यात इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगतोय, 2023ला अल्गीवरती 2 प्रश्न त्यांनी विचारले अल्गीवरती. या अल्गीला आपण शैवाल असं म्हणतो. शैवालांवर आधारित प्रश्न जनरली क्लासिफिकेशनमध्ये हे सगळं कव्हर होतं. क्लासिफिकेशन म्हणजे काय, फक्त क्लास ऑर्डर माहीत नाही करून घ्यायचं, त्यांचे उपयोग पण माहीत करून घ्यायचे, लक्षात ठेवा. ठीक आहे ना, हे खूप इम्पॉर्टंट आहे, इंटरेस्टिंग आहे. कुठून आलेत हे क्वेश्चन्स, कुठून प्रश्न येत आहे, मी तुम्हाला परत सांगतो मित्रांनो. हा जो प्रश्न आहे 11वी NCERT, डायरेक्ट सांगून देतो मी तुम्हाला, 11वी NCERT मधला हा प्रश्न आहे. 11th स्टँडर्डचं NCERT जर तुम्ही वाचलं तर याच्यामध्ये अल्गीमध्ये क्लोरोफायसी, रोडोफायसी, फिओफायसी असे प्रकार दिलेले आहेत, याच्यावर आधारित प्रश्न आहे. 11वीचं NCERT आपल्याला करायचं म्हणजे करायचं. पण आता बऱ्याच वेळेस माझ्या आर्ट्स आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना हे इंग्लिशमधनं जमत नाही. मग अशा वेळेस काय करायचं, अशा वेळेस एखादं लेक्चर तुम्ही बघू शकतात, तुम्ही एखाद्याची बॅच लावू शकतात. मी म्हणत नाही माझीच बॅच लावा, तुम्हाला ज्याची बॅच आवडेल त्याची तुम्ही लावू शकता. पण आपल्या बॅचचं वैशिष्ट्य असं आहे की आपण मराठी आणि इंग्रजी दोघांमधनं विज्ञान आपण सांगतो आणि त्यासोबतच POQची जोड पण आपण त्याला दिलेली आहे. तर एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला पूर्ण 11th NCERT आपण कव्हर करून देऊ. 11वी NCERT मित्रांनो खूपच इम्पॉर्टंट टॉपिक आहे, हे तुम्ही सर्वांनी, खूपच इम्पॉर्टंट आहे. याच्यातली सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिकवर प्रश्न एक्झामला आलेले आहेत. मग आता विद्यार्थी मित्रांनो आपण पुढे जाऊया, पुढचा क्वेश्चन आपण बघूया. व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. आता बऱ्याच जणांना हा क्वेश्चनच समजला नसेल. मिओसिसच्या टप्प्यांचा योग्य क्रम कोणता, विच ऑफ द करेक्ट ऑर्डर ऑफ फेज मिओसिस. एक लक्षात ठेवा, हे आहे सेल डिव्हिजनवर आधारित प्रश्न. सेल डिव्हिजन, या सेल डिव्हिजनला आपण पेशी विभाजन म्हणतो. ठीक आहे, आपण पेशी विभाजन म्हणतो. याच्यातनं 2 प्रकार आहे. एक आहे मित्रांनो मायटोसिस. मायटोसिस मध्ये काय होतं की सेम जे काही गुणसूत्र आहेत, क्रोमोझोम्स आहेत, ते पुढे फॉरवर्ड होतात. ठीक आहे, एकसारख्याच आयडेंटिकल सेल्स तयार होतात. परंतु ज्यावेळेस रिप्रोडक्टिव्ह सेल्स पार्टिसिपेट करतात, गॅमेट फॉर्मेशन जेव्हा होतं, मेल आणि फिमेल यांचे गुणसूत्र जेव्हा एकत्र येतात आणि तेव्हा जेव्हा नवीन सेल्स तयार होतात, त्याच्या वेळेस विद्यार्थी मित्रांनो तुमच्या असं लक्षात येईल, आपल्याला मिओसिस प्रोसेस बघायला प्राप्त होते. आपल्याला मिओसिस प्रोसेस बघायला प्राप्त होते. अशा 2 प्रोसेस आहे, एक मायटोसिस आहे आणि एक मिओसिस आहे. आता हे थोडंसं ना आपल्याला व्यवस्थित समजून घ्यावं लागेल. मायटोसिस आणि मिओसिस, मिओसिसमध्ये पण मित्रांनो भाग 1 असतो आणि भाग 2 असतो. मिओसिसमध्ये पण भाग 1 आणि भाग 2 असतो. आणि मिओसिस भाग 1 मध्ये सगळ्यात मोठी प्रोसेस आहे, त्याला आपण प्रोफेज 1 असं म्हणतो. त्याला आपण प्रोफेज 1, प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टेलोफेज अशा अलग अलग फेजेस आहे. आणि ह्या प्रोफेज 1 मध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला असं लक्षात येईल, ह्या प्रोफेज 1 मध्ये अलग अलग 4 ते 5 लेअर आपल्याला बघायला प्राप्त होईल. त्यातला पहिला जो भाग आहे विद्यार्थी मित्रांनो तो असतो लॅक्टोटिंग. त्याच्यानंतर आपल्याला बघायला प्राप्त होतो मित्रांनो झायगोटिंग. त्याच्यानंतर आपल्याला बघायला प्राप्त होईल मित्रांनो पाश्चेटिंग. त्याच्यानंतर आपल्याला बघायला प्राप्त होईल डिप्लोटिंग.
आणि शेवटचं आहे डायकिनेसिस. याच्यामध्ये कशा पद्धतीने गुणसूत्र एकत्र येतात, त्यांची साईज वाढते, कधी कमी होते, श्रिंक होतात आणि कशा पद्धतीने गुणसूत्रांचे पेयर्स तयार होतात, हे सगळं याच्यामध्ये आपल्याला बघायला प्राप्त होतं. आता बघा, मी व्यवस्थित समजून घ्या. सेल डिव्हिजन, मिओसिस, मायटोसिस, प्रोफेज 1 हे ना आपल्याला 10th स्टँडर्डच्या बुकमध्ये दिलेलं आहे आणि त्याची माहिती एकदम आपल्याला बेसिक दिलेली आहे. परंतु मी परत सांगतो की प्रोफेज 1 मध्ये ह्या सगळ्या ज्या फेजेस आहेत ना, लेप्टोटीन, झायगोटीन, पाश्चेटीन, डिप्लोटाइन, हे 11वीच्या NCERT मध्ये आहे. म्हणजे लेक्चर सुरू झाल्यापासून मी तुम्हाला 11वी बायोलॉजी NCERT बद्दल बोलवते. अहो, जशाला तसे प्रश्न 11वीच्याच NCERT मधून आलेले आहेत. तुम्हाला NCERTच करावं लागणार आहे, तर तुम्हाला अधिकाधिक मार्क प्राप्त होतील मित्रांनो. मग मिओसिसच्या टप्प्यांमध्ये प्रोफेज 1, लेप्टोटीन, झायगोटीन, पॅशेटीन, डिप्लोटीन, डायकिनेसिस, ऑप्शन नंबर 3 हे आपलं आन्सर करेक्ट आहे. हे लक्षात ठेवा. डिटेलमध्ये पेशी विभाजन मी माझ्या ऑनलाईन सेशनमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही सर्वांनी माझे हे लेक्चर्स परीक्षा नीती ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती पाहू शकतात आणि त्याच्यामध्ये पूर्ण माहिती मी याच्याबद्दल दिलेली आहे. प्रश्नाला आपण डिकोड करूया. डिकोडिंग केलंय बघा. पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो बेसिक कुठून येतं. हे बेसिक आलेलं आहे 10वीच्या पुस्तकातनं. 10वीचं पार्ट नंबर 2 विज्ञानाचं. विज्ञानाला 2 पुस्तके 10वीला. हे असे क्रोमोझोम्स आहेत, हे असे जेनेटिक मटेरियल यांच्यामध्ये डिवाइड होतात. प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टेलोफेज असे अलग अलग भाग दिलेले आहेत. हे इकडचं 10वीचं पुस्तक आहे. इथं प्रोफेज दिले, मेटाफेज दिले, ॲनाफेज दिले, कशा कशा पद्धतीने मायटोसिस, मिओसिस प्रोसेस होते हे 10th स्टँडर्डच्या बुकमध्ये दिलेलं आहे. पण आता इकडचं जे बुक आहे मित्रांनो, हे 11th स्टँडर्डचं NCERT आहे. इथे खूप शॉर्टमध्ये माहिती दिली आहे, पण जो प्रश्न आलाय तो प्रश्न 11वीच्या NCERT मध्ये आलेला आहे. 11वीच्या NCERT मध्ये मिओसिस 1 मध्ये बघा, प्रोफेज 1 तुम्हाला इथे दिसत असेल. ह्या प्रोफेज 1 मध्ये अलग अलग लेयर्स तुम्हाला ह्या ठिकाणी बघायला प्राप्त होईल. ही लाईन बघून घ्या, मी अंडरलाईन करतोय. लेप्टोटीन, झायगोटीन, पाश्चेटीन, डिप्लोटीन, डायकिनेसिस. विषय क्लोज. इथून प्रश्न उचललेला आहे. मला असं वाटतं हे जे सायन्सचे प्रश्न आहेत हे आउट ऑफ महाराष्ट्र तयार होत असावे आणि ते लोक NCERT वापरतात, त्यांना स्टेट बुक काही कळत नाही. म्हणून NCERT बेसच प्रश्न आहे. जशाला तशी लाईन तुम्हाला मी दाखवतोय विथ प्रूफ. विथ प्रूफ मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो, तुम्हाला कोणतंही मार्केटमधलं बुक वापरायची गरज नाही. तुम्ही NCERT वापरलं तरी पण तुम्हाला मॅक्झिमम मार्क मिळू शकतात. सोप्या भाषेत ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती समजून घ्या आणि 11th स्टँडर्डचं NCERT बुक आजच विकत घेऊन टाका आणि ते वाचायला सुरुवात करा. त्याच्यावरच आधारित प्रश्न एक्झामला येत आहे. हे लक्षात ठेवा. बऱ्याच मुलांना प्रश्न येतो, प्रश्न येतात कुठून? चुकीचे संदर्भ ग्रंथ वापरल्यामुळे मुलांचा रिझल्टच येत नाही. चुकीचे संदर्भ ग्रंथ वाचू नका. चुकीचे इन द सेन्स त्याच्यात प्रश्नच येत नाही असे संदर्भ ग्रंथ वाचून उपयोग नाही. एखादी आकृती आवडली, चित्र आवडली म्हणून एखादं बुक आपण घेतलं, पण त्यातले पाहिले तर प्रश्नच एक्झामला येत नाही. मग ते लोक आवृत्त्या काढत राहतात. पण ह्या ठिकाणी आपल्याला एकच फर्म सोर्स पाहिजे आणि तो आहे NCERTचा. हे लक्षात ठेवा. याच्यातीलच प्रश्न एक्झामला येतात. अंडरलाईन केलेला आहे. इथून प्रश्न आलेला आहे. 11वी NCERT मधला प्रश्न येतो. हे लक्षात ठेवा. 24 साठी पण आपण 11वी NCERTलाच टार्गेट करणार आहे, हे पण लक्षात असू दे. बघून या सोर्स. हे 11वी NCERT आणि हे 10वी मध्ये तुम्हाला पार्ट 2 मध्ये 10वीच्या पुस्तकात पार्ट 2 मध्ये हे स्टेट बुक आहे आपलं बरं का. याच्यामध्ये ना काय केलेलं आहे त्यांनी बेसिकची माहिती दिलेली आहे. पण ते प्रोफेज 1चे जे काही पार्ट आहेत ना, लेप्टोटीन, झायगोटीन वाले, पाश्चेटीन, डिप्लोटीन, डायकिनेसिस, ते 11वीच्या पुस्तकात दिलेलं आहे. म्हणजे कशा पद्धतीने डेप्थ वाढलेली आहे, विज्ञानामध्ये डेप्थ वाढलेली आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला पर्यायच नाही ना, आपल्याला तर पोस्ट पाहिजे. इतर मुलं कंटाळा करतील हे करण्याचा. आपण जर हे केलं तर आपण 5-10 मार्क पुढे असू ना. इथे आपल्याला ही ग्रॅज्युएशनची एक्झाम नाही की तुम्ही करा पास व्हा. इथं आपण अभ्यास करून कोणावर उपकार नाही करत. इथं आपल्याला अभ्यास करून सीट रिझर्व जर करायची असेल तर एक्स्ट्रा एफर्ट्स आपल्याला घ्यावेच लागतील. हे तुम्ही लक्षात ठेवा. तरच तुम्ही या ठिकाणी MPSC मध्ये पास होऊ शकतात. जे बाकीचे करत नाही ते आपण करायचे. बाकी सगळे स्टेट बुकमध्ये अडकले, आपण NCERTकडे वळायचे. ही काळाची गरज आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. तर हे 3-4 प्रश्न NCERT बेस आहे. ठीक आहे. आणि काही सोपे प्रश्न पण आहेत या 2023ला आलेले, ते पण पाहून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, अँटीमनीची संयुगे टिंबटिंबच्या उपचारासाठी वापरण्याची शिफारस केली जाते. मित्रांनो, हा एक रोग आहे, गोगलगाय
जी असते ना गोगलगाय, तुम्ही पाहिले असेल, स्नेल म्हणतो आपण त्याला, साधारणपणे फ्रेश वॉटरमध्ये आढळणारी, त्याच्या बॉडीवरती लार्वलला काही वर्म असतात. हे वर्म आपल्या पाण्यातनं स्किनला चिटकले तर ते स्किनमधून आपल्या शरीरामध्ये जातात आणि अलग अलग शरीरामध्ये डॅमेजेस घडून आणतात. त्याला आपण शिस्टोमायसिस म्हणतो, शिस्टोमायसिस. आणि या शिस्टोमायसिसच्या उपचारासाठी अँटीमनीची संयुगे वापरली जातात असं तुमच्या लक्षात येईल. आता या प्रश्नात जरा वेगळ्या पद्धतीने आपण डिकोडिंग करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न जो आहे ना, हा प्रश्न पहिली गोष्ट म्हणजे आरोग्यशास्त्रावरील प्रश्न आहे. हा आरोग्यशास्त्रावरती असणारा प्रश्न आहे आणि वर्म डिसीजवरती असणारा प्रश्न आहे. वर्म म्हणजे आपण पहिला म्हणतो कृमीजन्य रोग. तसे अलग अलग प्रकारचे कृमीजन्य रोग असतात. जसं की पाहायला जर गेलो आपण तर पहिला एक कृमीजन्य रोग आहे ॲस्कॅरियासिस, त्याला आपण जंत म्हणतो. ॲस्कॅरियासिस म्हणजे जंत. मागे लास्ट टाइम फिलॅरियासिस वर विचारला होता. फिलॅरियासिस म्हणजे हत्ती पाय रोग. फिलॅरियासिस म्हणजे काय असतं? हत्ती पाय रोग. तर आता शिस्टोमायसिस वरती त्यांनी प्रश्न विचारलाय. शिस्टोमायसिस असा देखील त्यांनी आता ह्यावेळेस प्रश्न विचारलाय. मागे त्यांनी विचारला होता आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस. आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस. तर याच्यामध्ये सेत्से माशीमुळे आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस होतो. पण आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस हा जो काही आजार आहे हा प्रोटोझोआल डिसीज मध्ये येतो. हा प्रोटोझोआल डिसीज म्हणजे आदिजन्य रोग आहे तो. तर विद्यार्थी मित्रांनो, कृमीजन्य रोगांवर हा प्रश्न होता. सोर्स ऑफ द क्वेश्चन बऱ्याच वेळेस काय होतं, WHO म्हणजे काय, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची वेबसाईट मधून अधूनमधून तुम्ही बघत चाला. काही आजारांचं थैमान होतं. शिस्टोमायसिसचं त्या साधारणपणे दक्षिण अमेरिका वगैरे त्या ठिकाणी यांचं प्रमाण जास्त होतं, आफ्रिकेमध्ये प्रमाण जास्त होतं. WHOने त्याच्यावर रिपोर्ट पण केला होता. तर WHOची रिपोर्ट बऱ्याच वेळेस काय करायचं, करंट रिलेटेड पण माहिती घेत चालायची, करंट रिलेटेड. आणि नोट्स तुम्ही माझ्या वापरायसाठी माझ्या नोट्समध्ये मी संपूर्ण माहिती जसं की जीवाणूजन्य रोग, विषाणूजन्य रोग अशी माहिती दिलेली आहे. तर असे काही जे स्पेशलवाले घटक असतात ना, हे स्टेटबुकमध्ये सापडत नाही, करंट रिलेटेड पण असतात, हे तुम्ही लक्षात असू द्या. त्या अँटीमनीचा वापर केला जातो. ठीक आहे, चल पुढे जाऊया. साधारणपणे पोरीफेरामध्ये गेमेट फॉर्मेशन कशामुळे तयार होतं? विद्यार्थी मित्रांनो, नॉर्मली पोरीफेरा गॅमेट्स फॉर्म बाय. पोरीफेरा म्हणजे काय हे पहिले समजून घ्या. पोरीफेरा, पोरी म्हणजे पोरस, याला आपण छिद्र असं म्हणतो. आणि फेरा म्हणजे बॉडी, याला आपण ना शरीर असं म्हणतोय, लक्षात ठेवा. छिद्रांची बॉडी, जसं की स्पंज आहे, स्पंज. तर स्पंजवरती नाही एक विशिष्ट सेल्स असतात, त्याला आपण कॉलर सेल्स म्हणतो, कॉलर सेल्स. तर ॲक्च्युली यांच्यामध्ये ना सेक्शुअल आणि असेक्शुअल दोन्ही पद्धतीने रिप्रोडक्शन होतं. जे काही पोरीफेराच्यामध्ये सेक्शुअल आणि असेक्शुअल दोन्ही पद्धतीने रिप्रोडक्शन होतं. सेक्शुअलमध्ये हे हार्मॅफ्रोडाइट आहे, हार्मॅफ्रोडाइट. याला ना एक नाव आहे मित्रांनो, हुबैलिंगी. याला हुबैलिंगी असं म्हणतात. जसं की काही वर्म हुबैलिंगी आहे, जसं की गांडूळ घेतला आपण, म्हणजे एका शरीरावरती मेल आणि फिमेल ऑर्गन्स आहेत. ठीक आहे ना, एका गॅमेट्स दोघांचं फॉर्मेशन होतं. मेल फिमेल रचना एकाच शरीरामध्ये आहे. कॉलर सेल जे असतात ना, त्याच्यामध्ये असणारे काही महत्त्वाचे पार्ट आहेत ना, ते गॅमेट्स प्रोड्यूस करत असतात. म्हणजे रिप्रोडक्शनसाठी इम्पॉर्टंट असणारे गॅमेट सेल्स हे कॉलर सेल्स तयार करत असतात. मग आता ह्या पोरीफेरामध्ये कोणता घटक आहे? तर आयोगाने उत्तर आर्किओसाइट आहे, पण कायनोसाइट आणि आर्किओसाइट दोन्ही पण आन्सर पाहिजे होतं. पण आता एकच ऑप्शन, तर आयोगाने आर्किओसाइट्स आन्सर दिले. NCERT मध्ये कायनोसाइट देखील दिले. कायनोसाइट आणि आर्किओसाइट दोन्ही पण पाहिजे, तसा हा प्रश्न रद्द व्हायला हवा होता, पण आयोगाने आर्किओसाइटचा आन्सर दिलेला आहे. मग आता हा प्रश्न आहे कुठून हे समजून घेऊ. ह्या प्रश्नाला आपण डिकोड करू. मित्रांनो, हा प्रश्न ना क्लासिफिकेशनचाच आहे. तुम्ही क्लासिफिकेशनमध्ये जे काही फायलम बघतात, त्या फायलममध्ये मित्रांनो पहिलाच फायलम आपल्याला पोरीफेरा बघायला प्राप्त होतो. मग त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स माहीत पाहिजे आपल्याला. आपल्याला फक्त क्लासिफिकेशनमध्ये उदाहरणं माहीत नाही करायचे, आपल्याला क्लासिफिकेशनमध्ये उदाहरणांसोबतच त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स माहीत पाहिजे. आता हे स्क्रीनशॉट बघा. हा विद्यार्थी मित्रांनो NCERT बेस आहे.
स्पॉन्जेस पोरिफेरा हार्मॅफ्रोडाइट आहे. हार्मॅफ्रोडाइट म्हणजे काय? उभयलिंगी आहे. उभयलिंगी आहे. ठीक आहे. वेअर एज द फ्यू स्पेसिस नोन एज युनिसेक्शुअल आहे. स्पॉन्जेस आर क्रॉस फर्टिलायझेशन बिटवीन द गॅमेट्स. यांच्यामध्ये सेक्शुअल असेक्शुअल दोन्ही पण होतं. डिस्क्रीट रिप्रोडक्शन सिस्टम आहे. गोनॅड्स लॅकिंग ऑफ स्पॉन्जेस. गॅमेट्स ऑफ स्पॉन्जेस आर नॉट प्रोड्यूस्ड बाय गोनाड्स. इन्स्टेड द गॅमेट्स sperm and ova are derived from some special type of cell known as कायनोसाइट्स अँड आर्किओसाइट्स. हे दोन्ही पण आहे, तुम्हाला बघून घ्यायचं. कायनोसाइट्स पण आहे आणि आर्किओसाइट्स पण आहे. एनसीईआरटी मध्ये दिलेलं आहे ऑप्शन मध्ये बघा. कायनोसाइट्स पण आहे आणि आर्किओसाइट दोन्ही पण पाहिजे होतं, तर दोन्ही पण दिलेलं आहे, पण इथं आयोगाने उत्तर आर्किओसाइट दिलेलं आहे. होतं असं पण मिस्टेक्स एक्झाम मध्ये होऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये कुठे गेला तो प्रश्न आपण एकदा बघू दे. हा जो कायनोसाइट आर्किओसाइट याचं बेसिक तुम्ही लक्षात घ्या. 11वीचं एनसीईआरटी अगेन बघून घ्या, इथे पाहून घ्या. इथे दिलेलं आहे कायनोसाइट आर्किओसाइट. कुठलं आहे? 11वीची एनसीईआरटी मध्ये दिलेलं आहे. क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स मध्ये तुम्हाला हे बघायला प्राप्त होईल. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला कळला का आता? हे सगळे प्रश्न कुठून आलेत? हे 11वीच्या एनसीईआरटी मधनं येत आहे. सरळ सरळ 11वीच्याच एनसीईआरटी मधला प्रश्न आयोगाने 2023ला विचारलेत. तुम्हाला देखील 24मध्ये हे एनसीईआरटीचं बुक करायचं आहे. 11वी पण करायचं आणि 12वीचे पण काही निवडक टॉपिक्स तुम्हाला करायचे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. डांग्या खोकला हा आजार कोणत्या जीवाणूंच्या संसर्गामुळे होतो? त्याचं उत्तर मित्रांनो बोर्डेला पर्ट्युसिस. याला आपण हुपिंग कफ देखील म्हणतो. हुपिंग कफ डिसीज इज कॉज बाय विच ऑफ द फॉलोइंग बॅक्टेरियल इन्फेक्शन दॅट इज बोर्डोटेला पर्ट्युसिस मुळे डांग्या खोकला होतो. आणि याच्यामुळे मल्टिपल खूप वेळेस आपल्याला खोकला हा निर्माण होतो, हे तुम्ही लक्षात ठेवा. मग आता हा जो आजार आहे मित्रांनो, हा कोणता आजार आहे याचं डिकोडिंग करून घेऊ. हा प्रश्न आपल्याला असं लक्षात येईल, हा प्रश्न आरोग्यशास्त्रामधील आहे. आरोग्यशास्त्रामध्ये रोगांमध्ये विद्यार्थी मित्रांनो अलग अलग जीवाणूजन्य रोग असतात. जीवाणूजन्य रोग याला आपण बॅक्टेरियल डिसीज म्हणतो. हे जे काही डिसीजेस आहेत ना, हे बॅक्टेरियल डिसीजेस आहेत. आणि ह्या बॅक्टेरियल डिसीजेसमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला त्यांनी ह्या वर्षी हुपिंग कफवरती त्यांनी हा प्रश्न विचारला होता. ठीक आहे. ते याच्यावरती डीपीटीची लस आहे बरं का. याच्यावरती वॅक्सिन असते डीपीटी. डीपीटी म्हणजे डिप्थेरिया, पर्ट्युसिस आणि टिटॅनस. इथे मी लिहून ठेवतो. डिप्थेरिया, पी म्हणजे पर्ट्युसिस आणि टी म्हणजे टिटॅनस. या टिटॅनसला ना मित्रांनो धनुर्वात देखील म्हणतात. याला धनुर्वात म्हणतात. पर्ट्युसिस म्हणजेच डांग्या खोकला. पर्ट्युसिस म्हणजेच डांग्या खोकला, हे लक्षात ठेवा. तुम्हाला म्हटलं ना मी, थोडंफार वाचलं ना तर तुम्ही नावांवरनं लगेच लक्षात ठेवू शकतात. आणि डिप्थेरियाला आपण म्हणत असतो घटसर्प. या तिन्ही पण आजारांवरती एकच वॅक्सिन असते, डीपीटी. डांग्या खोकला म्हणजे पर्ट्युसिस. प्रश्नाकडे बघा, डांग्या खोकला इथे दिलेले आहे पर्ट्युसिस. लगेच तुम्हाला उत्तर यायला पाहिजे. ठीक आहे. रोगशास्त्र सोर्स ऑफ द क्वेश्चन तुम्ही याच्यामध्ये एनसीईआरटी यूज करू शकतात, प्लस तुम्ही बेसिक स्टेटबुक वापरू शकतात. पण माझ्याकडे याच्या नोट्स आहेत मित्रांनो. नोट्स तुम्हाला परीक्षा नीती ॲप्लिकेशनवरती बघायला प्राप्त होईल. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली त्या ॲपवर जा, तुम्हाला हे सगळ्या नोट्स आरोग्य विभागाच्या देखील बघायला प्राप्त होईल. पुढे जाऊया. खालीलपैकी कोणते जीवनसत्व ऑक्सिडेशन प्रतिबंध करणार आहेत? विच ऑफ द फॉलोइंग व्हिटॅमिन्स आर अँटीऑक्सिडंट? काय होतं, चयापचय प्रक्रियेमध्ये फ्री मूलकं तयार होतात, फ्री रॅडिकल्स तयार होतात, त्यामुळे कॅन्सर होतो. त्यांना संपवण्याचं काम अँटीऑक्सिडंट करतात. आता एक व्हिटॅमिन आहे जे एक गुड अँटीऑक्सिडंट आहे, त्या व्हिटॅमिनचं नाव आहे व्हिटॅमिन ई. बऱ्याच वेळेस व्हिटॅमिन्सवर प्रश्न येतो, सोपा प्रश्न असतो मित्रांनो हा. तो व्हिटॅमिन ई हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. व्हिटॅमिन ई हे एक गुड अँटीऑक्सिडंट आहे, हे लक्षात ठेवा. आणि या व्हिटॅमिन ई चे बरेच फायदे आपल्या शरीराला होतात. रोगप्रतिकार शक्ती, डीएनए रिपेअर करणे, रिप्रोडक्टिव्ह हेल्थसाठी पण व्हिटॅमिन ई अत्यंत महत्त्वाचा असतो, हे तुम्ही लक्षात ठेवा. याचं रासायनिक नाव असतं मित्रांनो टोकोफेरॉल, आणि हे पण एक महत्त्वाचं व्हिटॅमिन असतं. आता याला डिकोड करूया. हा प्रश्न आला कुठून आहे? हा प्रश्न मित्रांनो परत अगेन
मी म्हणेन तुम्हाला आरोग्यशास्त्र, आणि ह्या आरोग्यशास्त्रामध्ये आपल्याला आहारशास्त्र नावाचा घटक आहे. या आहारशास्त्रामध्ये आपल्याला एक घटक असतो पोषक द्रव्ये, आणि पोषक द्रव्यांमध्ये एक घटक आपल्याला बघायचा आहे लघु पोषक द्रव्ये. या लघु पोषक द्रव्यांमध्ये मित्रांनो आपल्याला जीवनसत्व अर्थात व्हिटॅमिन्स येतात, आणि त्यासोबतच आपल्याला क्षार, याला आपण मिनरल्स असं देखील म्हणतो. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, व्हिटॅमिन्सवर बऱ्याच वेळेस प्रश्न येतात. हे जे व्हिटॅमिन्स असतात ना मित्रांनो, याला व्हायटल अमाइन्स देखील म्हणतो. फुंक या शास्त्रज्ञाने याचा शोध लावला होता. देर आर टू टाइप्स ऑफ व्हिटॅमिन्स. एक असतं फॅट सोल्युबल आणि दुसरं असतं मित्रांनो वॉटर सोल्युबल. जे फॅट सोल्युबल असतं, जे स्निग्ध पदार्थांमध्ये विरघळणारे हे जीवनसत्व असतात. वॉटर सोल्युबल म्हणजे हे आहे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व. आता जे काही फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा. फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्समध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के. तर वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्समध्ये बी आणि व्हिटॅमिन सी आपल्याला बघायला प्राप्त होतं. म्हणून कधी पण भाज्या धुवून मग चिरायला पाहिजे, कारण भाज्या चिरून जर धुतल्या तर त्यातील व्हिटॅमिन्स पाण्यावाटे निघून जातं. पाण्यामध्ये विरघळणारे बी आणि सी आहे, आणि स्निग्ध आम्लामध्ये विरघळणारे व्हिटॅमिन्स आहे व्हिटॅमिन ए, डी, ई, के. व्हिटॅमिन ए रेटिनॉल, डी जे डी आहे कॅल्सिफेरॉल, ई टोकोफेरॉल आणि के फायलोक्विनोन असतं. बी मध्ये बी कॉम्प्लेक्स आहे, त्याच्यामध्ये व्हिटॅमिन B1 जे थायमिन, रायबोफ्लेविन, नायसिन, बायोटीन, पेंटाथेनिक ॲसिड, पायरिडॉक्सिन, फोलिक ॲसिड, सायनोकोबॅलामिन असे B1 ते B12 आहे. आणि व्हिटॅमिन सी म्हणजे ॲस्कॉर्बिक ॲसिड असतं. दरवर्षी याच्यावरती प्रश्न एक्झामला येतो. या प्रश्नाचं सोर्स आपण बघणार आहोत मित्रांनो. तुम्ही 8th स्टँडर्डचं स्टेटबुक तुम्ही यासाठी वापरू शकता. इम्पॉर्टंट आहे, तुम्ही 7th स्टँडर्डचं देखील स्टेटबुक वापरू शकतात. त्यासोबतच मित्रांनो नोट्स, ठीक आहे, MS सर म्हणजे मयूर सोनवणे सर, माझ्या नोट्स ज्या आहेत तुम्ही परीक्षेने त्या ॲप्लिकेशनवरनं डाउनलोड करून घ्या. त्याच्यावरती पण हे नोट्स मी दिलेले आहेत, याच्यावरती पण प्रश्न एक्झामला आलेला आहे. चला, तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण 2023 मध्ये आलेले सर्व प्रश्न आपण पाहिले. कोणते? बायोलॉजीचे. नंतर आपण फिजिक्स पण बघणार आहे आणि मग केमिस्ट्री पण पाहणार आहे. मग पहिले बायोलॉजी आपण कव्हर करून घेतलं. मित्रांनो आपला सायन्सचा इंटिग्रेटेड कोर्स आपण लॉन्च केलेला आहे. MPSCचा ऑनलाईन इंटिग्रेटेड कोर्स आहे. खूप फायदा होईल तुम्हाला याचा. जनरल सायन्सेस, सामान्य विज्ञान, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, सायन्स बाय MS सर, मयूर सोनवणे सर. नंबर मी या ठिकाणी दिलेला आहे 8149307250, 8149307250. दुसरा नंबर आहे 7385114474. असे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात, माहिती घेऊ शकता. काही जरी डिफिकल्टी वाटली तुम्ही मला विचारू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या सेशनमधनं कळलं काय? आजच्या सेशनमधनं हे कळलं की आपल्याला 11वीचं NCERT खूपच इम्पॉर्टंट आहे. बघून घ्या. ह्या ठिकाणी त्याचं परत एखादं चित्र दाखवता आलं तर मी दाखवतो तुम्हाला. ह्या ठिकाणी हे वाला जे बुक आहे 11वीचं NCERT हे तुम्ही घ्यायचंच आहे. याच्यावरती बरेच प्रश्न एक्झामला आलेले आहेत. हेच आहे आजच्या विज्ञानचं डिकोडिंग की 11वी NCERT खूप इम्पॉर्टंट असून त्याच्यातील महत्त्वाचे घटक बघायचे आहेत. आणि जर तुम्हाला हे संपूर्ण एकदम सोप्या भाषेत जर समजून घ्यायचं असेल तर आजच परीक्षांतीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि विज्ञानची बॅचला तुम्ही जॉईन व्हा. हे सगळं तुम्हाला घर बसल्या ॲट अ टाईम सगळं कॉन्टेंट तुम्हाला व्यवस्थित प्राप्त होईल. एक्झाम ओरिएंटेड असेल. 15 पैकी तुम्ही किमान 10, 11, 12 मार्क सहज विज्ञानामध्ये घेऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद तुम्ही लेक्चर बघितल्याबद्दल. भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.